नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघताय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला रजिस्ट्रारनं आपलं काम केलेलं आहे बरं का. रजिस्ट्रारनं इथे मॅरेज रजिस्टर करण्यासाठी मानसीची सही मागितली आहे. मानसी सणस अशी इथे सही केली आहे आणि मग त्याच्यानंतर इकडे तेजसला सही करण्यासाठी सांगतात. मानसीचं आणि तेजसचं लग्न रजिस्टर होतं हे बघून निधीला आनंद झाला आहे. निधी खुश होते. तर इकडे आबाचा चेहरा असा पडलेला आहे आणि आता तेजसला सही करायची इथे वेळ येते. तेजसला सांगतात रजिस्ट्रार की आता तुम्ही इथे सही करा म्हणून. तर तेजस परत एकदा विचारतो की नक्की ना, करू ना सही असं म्हणून. मग मानसी त्याच्या हातामध्ये पेन इथे देते आणि मग तेजस आपली सही करतो, तेजस प्रभू असं. आणि मग आता साक्षीदारांची वेळ येते की साक्षीदार म्हणून कोण सही करणार. तर मानसीच्या बाजूने मामा म्हणतो की मी इथे सही करतो म्हणून. तर तेजसच्या बाजूने सही करण्यासाठी आधी संपदाताई तयार होतात आणि त्या म्हणतात की मी इथे सही करतो. हा सगळा जो काही प्रकार आहे किंवा तेजस घर सोडून चालला आहे हे सांगण्यासाठी छाया इथे गायत्रीच्या रूममध्ये आली आहे. खरं गायत्री वकिलांशी फोनवर बोलते आणि मग पुढची प्रोसिजर काय करायची, तेजस कडून घर काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रोसिजर पुढची काम चालू ठेवायचं. आणि मी तुम्हाला पैसे देते म्हणून आत्तापर्यंत केस चालली असं ती सगळं बोलत असते. तर तिकडनं विनोद पण येतो आणि विनोदसुद्धा हाक मारायला प्रयत्न करत असतो, गायत्री वहिनी म्हणून, ताई म्हणून हाक मारायला, दिदी म्हणून हाक मारायला, पण छाया तिला बोलू देत नाही त्याला. आणि मी म्हणते की माझी बातमी आधी सांगणार आहे. तर विनोद म्हणतो की नाही, मी आधी सांगणार आहे. आणि ह्या दोघांचा गोंधळ चालूच आहे. तर इकडे गायत्री हळूच मागे बघते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं, मी फोनवर बोलते ना, 2 मिनटं थांबा असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ही दोघं आपापसात खूप करत असतात नुसती की मी सांगतो, तर ती म्हणते की मी सांगते. आणि शेवटी ना गायत्री यांची बोलणं ऐकून ना मी तुम्हाला नंतर फोन करते असं म्हणते आणि फोन ठेवून देते. तर इकडे आता गायत्रीनं फोन ठेवलेला आहे. बघूया यांच्यापर्यंत काय काय बातमी जाते गायत्रीपर्यंत. तर आता गायत्रीनं फोन ठेवल्यानंतर ती म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं, काय चाललंय, मी फोनवर बोलत होते कळत होतं ना, तरी तुम्ही खुसफुस काय करता इथे. तर इकडे आता मामाने सही केली आहे मानसीच्या बाजूने आणि सुयोग तेवढ्यात म्हणतो की काळजी करू नका आई, मी सही करतो तेजसच्या बाजूने असं म्हणून सुयोग तेजसच्या बाजूने ते रजिस्टरवर सही करतो. अशा पद्धतीनं दोघांचं लग्न इथे रजिस्टर होतं. संपदा आणि निधी दोघीजणी खुश होतात इथे. सुयोग पण खुश होतो आणि रजिस्टर म्हणतो की आता सह्यांचं काम झालेलं आहे, माझं काम झालं आहे, या दोघांचं लग्न रजिस्टर झालं आहे, तर मी निघतो. आणि हा सगळा प्रकार बघून ना इकडे आबा आधी सही करायला येईल का असं वाटत असतं, पण आबा सही करायला येत नाही. आई तयार होतात, पण आईंच्या ऐवजी इथे सुयोग येतो आणि तो सही करतो आणि तो म्हणतो तुझा हा लग्नाचा निर्णय मला आवडला आहे, पण तू जो घर सोडायचा निर्णय घेतला आहेस तो मला अजिबात इथे पटलेला नाही आहे असं तो इथे सांगतो. तर आता गायत्री म्हणते की बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला सांगा. तर छाया म्हणते की ताई तेजस इथे दिदी ना, तेजस घर सोडून जायला निघाला आहे, एव्हाना तो घर सोडून गेलाही असेल. तर गायत्री म्हणते की काय, तर हो हे कधी झालं, तर आत्ता मगाशीच झालं, तो इथे घर सोडून जायला निघतोय. तेवढ्यात विनोद म्हणतो की अर्धवट बातमी दिली असतं तुझ्या डोक्यासारखी. उलट ना त्यांनी त्यांचं लग्न आता रजिस्टर करून घेतलं आहे. तिच्या मामाने एक रजिस्ट्रार बोलवला आहे आणि तेजस आणि मानसीचं लग्न इथे रजिस्टर झालेलं आहे. आणि मग छाया म्हणते की ती दोघंजणं इथे घर सोडून जाणार आहेत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर गायत्री शॉक होते. आणि आता बघूया पुढे गायत्री काय चाल कळते ते, कारण विनोदनं इथे सांगितलं की त्यांचं दोघांचं लग्न इथे रजिस्टर झालेलं आहे, रजिस्ट्रार बोलवला आहे लग्न करण्यासाठी. तर इथे मामा खुश होतात. रजिस्ट्रार म्हणतो की चला साक्षीदारांच्या सह्या पण झाल्यात आणि हे लग्न आता कायदेशीर मान्य झालं आहे. हे लग्न खरं आहे का खोटं आहे किंवा हे लग्न तोडायचं आहे का वाचवायचं आहे हा सर्वस्वी निर्णय आता तुमच्या दोघांचा राहील. तुमच्या लग्नाला आता कोणीही इथे अडवणूक करणार नाही. तुम्ही ऑफिशियली कागदोपत्री नवरा बायको झालेले आहात असं म्हणतात. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि ते निघून जातात. आणि तेवढ्या तिकडे सुयोग आधी मिस लगेचच्या मिस मानसी नाही वहिनी, आता ऑफिशियल तुम्ही आमच्या वहिनी झालेल्या आहात, तर अभिनंदन असं म्हणतो. आणि तो जे मस्करी करतो ना ते बघून छान वाटतं इथे. आणि मग त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार नाही माझ्या पाया पडा असं म्हणून, पण तुम्ही आईंच्या नक्कीच पाया पडा असं म्हणतात. आणि मग तेजस आणि मानसी दोघंजण इथे संपदांचा आशीर्वाद घेतात. आणि आता चला जायचं, निघायची वेळ येते. तर मामा म्हणतो की कुठे जाणार आहात तुम्ही. तर मामा म्हणतो की मी माझ्या मित्राला सांगून ठेवले, तुम्ही आता दोघंजणं माझ्याबरोबर यायचं, मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जातोय, तुमची सोय मी केलेली आहे असं म्हणून ते सांगतात. तर तेजस आधी म्हणतो की नको, आम्ही बघितलं असतं. तर मामी, तर आधी मामाच्या म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर यायचे. तर तेजस म्हणतो की मामी, मग लगेच मामा म्हणतो माझ्या घरी नाही यायचे, मी तुम्हाला माझ्याबरोबर एके ठिकाणी घेऊन जातोय, तिथे तुमची राहण्याची सोय केलेली आहे. तेजस ऐकत नसतो. तेजस म्हणत असतो की आम्ही इथे बघून घेतो, तुम्हाला त्रास नको. तर तेजस
ला मामा म्हणतात की मी काही इथे फक्त मानसीला आशीर्वाद द्यायला आलेलो नाही आहे, तर तुम्हाला मदत करण्यासाठी सुद्धा इथे आलेलो आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर यायचं. तर आता इमोशनल वातावरण होतं. मानसी आईला सांगते की आई काळजी करू नकोस, मी इथे अधूनमधून येत जाईन तुला भेटायला. निधीला सांगते की निधी आईची काळजी घे आणि रडत बसू नकोस, स्वतःची काळजी घे, आईची काळजी घे असं सांगते. आणि आता ही दोघंजणं मामाबरोबर बाहेर जायला निघतात. सुयोग त्यांच्या दोघांची बॅग घेतो. सुयोगला पण टेन्शन आलेलं असतं कारण इथे मुंबईत घरात राहायला जागा नव्हती कुठेच. तर आता मामानी सोय केली म्हटलं टेन्शन त्याचं गेलेलं आहे. तर इकडे आभा तेजस चाललाय म्हणून ते रडत रडत आतमध्ये येते आणि ती नेमकी ते गायत्रीला धक्का बसतो तिचा. गायत्री म्हणते तुला बघून चालता येत नाही का. आता ही बाहेर पडणार, मानसी आणि तेजस दोघं जणं घरातनं बाहेर पडणार. त्याच्या आधी ती भेटतायत, आईला समजावतात की काळजी करू नका आणि असं चालू आहे सगळं. मामा बॅग घेऊन पुढे गेलेत. आता मानसी पण दारापर्यंत पोचले, तेजससुद्धा दारापर्यंत पोचलाय. तोपर्यंत एंट्री घेतली गायत्रीने. आणि प्रेक्षकांनो आता मोठा ट्विस्ट आहे बरं का याच्यामध्ये. तुम्ही प्रोमो तर बघितलाच असेल, पण ट्विस्ट काय तो आपण शेवटपर्यंत बघूया. आता गायत्रीला आलेलं बघून निधी म्हणते आई ही डेंजर बाई कशाला आली, यांना सुखाने जाऊ पण देत नाही. तर मानसीची आई तिला थांबवते, निधीची आई, आणि म्हणते की तू शांत बस जरा. आणि मग लगेच इथे तेजसच्या समोर येते आणि म्हणते तेजस प्रभू काय घर सोडून चाललात, पळपुटेपणा म्हणतात त्याला. तर तेजस म्हणतो की हा पळपुटेपणा नाही आहे, माझ्यामुळे माझ्या भावंडांना त्रास होतो आहे, तात्यांना त्रास होतो आहे, आईला त्रास होतो आहे आणि इथून पुढे जास्ती त्रास होऊ दे नको म्हणून मी हे घर सोडून चाललो आहे. तर असं तो सांगतो. पण तोपर्यंत इथे मामा म्हणतात कुठे जाणार आहे. तर मामा सांगतात की मी ह्यांना घेऊन जाणार आहे आणि मी यांच्या घर राहायची सोय केलेली आहे. तर गायत्री त्यांचासुद्धा अपमान करायला इथे मागे पुढे पाहत नाही. ती मामाला म्हणते तुम्हाला जर आत्ता जबाबदारी घ्यायचीच असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीची जबाबदारी का नाकारली. म्हणजे तुमचा आता असा काहीतरी प्लॅन आहे की जेणेकरून तुम्ही आता मदतीचं नाटक करणार तेजसला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे प्रभूंवर खोटा आळ घालणार, असं काहीतरी तुमचं नाटक आहे. तर मामांना ती ओरडत असते, म्हणजे अपमानात बोलत असते. तोपर्यंत तेजस थांबवतो आणि लगेच काहीतरी म्हणते अरे आत्ताच लग्न झाले ना तुझं आणि लगेच काय तू तेजसची म्हणजे त्यांची बाजू घेतलीस, जरा थांब असं म्हणते. आणि तोपर्यंत इकडे संपदासुद्धा म्हणतात की हे बघ तू इथे आता थांबू नकोस, तुझा अपमान व्हावा ही इच्छा नाही आहे माझी, मी तुला इथे मानसीच्या बाजूनं आशीर्वाद द्यायला कोणीतरी पाहिजे म्हणून इथे बोलवलं होतं, पण तुझा अपमान होतो आणि तू इथून जा. तर गायत्री म्हणते एक्झॅक्टली हा आमच्या घरातला प्रश्न आहे आणि हा आम्ही बघून घेऊ, तुम्ही इथे थांबायची गरज नाही आहे, तुम्ही निघून गेलात तर बरं होईल. आता हा सगळा प्रकार बघून इकडे ते म्हणत असतात की तुम्ही काहीही काय बोलताय, माझ्या मनात असा विचारसुद्धा नव्हता की मी ते प्रभूंवर खोटा आळ घेईन वगैरे. तर ती म्हणते की नाही तुम्ही असंच करणार आहे आणि तुम्ही या घरातून जावा असं ती डायरेक्ट सांगते. मानसीसुद्धा म्हणते की मामा प्लीज इथं थांबू नकोस, कारण तुला काही बोललेलं आता सहन होणार नाही आणि मला काही मदत लागली तर मी हक्काने तुला फोन करून बोलवून घेईन, तुलाच पहिला फोन करेन आणि प्लीज तू इथे थांबू नकोस. तर तेजससुद्धा सांगतो की तुमचा अपमान व्हायला नको आहे आणि प्लीज तुम्ही जावा. तर मामा नाईलाजाने ते इथून निघून जातात आणि मामा निघून गेल्यानंतर इकडे गायत्रीनं आपलं दुसरं शस्त्र काढते बरं का. आणि ती असा काही प्लॅन फिरवते, असा काही ट्विस्ट आणते. तर म्हणते की तू इथून निघून जाणार, तू आणि मानसी जाणार आहे कुठे, फुटपाथवर राहणार आहात आणि कुठे शोधायचं तुम्हाला मी, आणि प्रभूंची इज्जत जाणारच आहे. लोक काय म्हणतील की तेजसनं लग्न केलं, कधी ना कधीतरी लोकांना कळणारच आहे की अशा पद्धतीनं लग्न झाले ते, आणि तू कुठे जाणार आहेस असं गायत्री विचारत असते. तर इकडे देवघरात आबा दिनेशला आणि सूरजला सांगते की तेजस घर सोडून चालाय. तर दिनेश इथे म्हणतो की माझीच चुकी आहे, ही सगळी माझ्यामुळे होतं आहे, मी माझ्या बायकोला काही बोलू शकत नाही आहे आणि त्यामुळे ते तेजसला घर सोडून जायला निघते आणि तो स्वतःला शिक्षा करून घ्यायला लागतो. तोपर्यंत ही दोघं जणं त्याला सावरतात आणि मग आबा म्हणते की आपण तात्यांना सांगूया का, तात्या बोलतील त्यांच्याशी आणि आपण त्यांनाच सांगूया. तर सूरज म्हणतो तात्यांना काय समजावायचं आहे आपण, ते काय ते निर्णय घेतील, काय बोलणार आहात काय आपण ते तात्यांशी, तेजस वागलाय ते चुकीचंच वागलाय असं म्हणून परत तिघंजण इथे शांत बसतात. तर बघूया आता ह्या तिघांची एकी तात्यांना सांगते तेजसला घराबाहेर काढू नका म्हणून, की अजून काही वेगळंच घडतंय. तर इकडे गायत्री म्हणते तू आत्तापर्यंत त्रास दिल्यास त्या त्रासाचं काय, त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे, तू इथून पुढे त्रास होऊ नये म्हणून चाललायस बाहेर, पण इकडे आत्तापर्यंत तू आम्हाला त्रास दिलायस त्याचं काय, आणि ह्याला सगळ्याला पळपुटा म्हणतात. तर इकडे तेजस सांगायचा प्रयत्न करत असतो की मी पळपुटेपणाने जात नाही आहे, परत तो तेच सांगतो की मी आता त्यांना आणि त्रास होऊ दे नको म्हणून मी इथे चाललो आहे. पण गायत्री म्हणते अरे तू गेल्यानंतर त्रास होणारच आहे, लोक प्रभूंच्याच नावाकडे इथे बोट दाखवणार आहेत की प्रभूंच्या मुलग्याने लग्न केलं वगैरे. आणि ते मग गायत्री ते तात्यांना बाहेर बोलवते आणि तुमचा लाडका मुलगा आणि लाडकी सून तुमची इथे घर सोडून जायला निघालेत आणि असं झाल्यानंतर
आपल्याच प्रभूंच्या नावावर इथे बट्टा लागेल, प्रभूंच्या नावाला इथे लोक नावं ठेवतील. आजपर्यंतचा इतिहास आहे प्रभूंचा, तो सगळा इतिहास धुळीत मिळेल आणि मला हे नको आहे. प्रभूंच्या नावाला कोणीही नावं ठेवलेली मला इथे नको आहेत. आणि तो जाणार कुठे, तर फुटपाथवर राहणार आहे. आणि तो त्याला शोधायला आई कुठे जाणार, गेटच्या बाहेर आई तुम्ही कधी गेला नाही आहेत. साधं तेजस जेव्हा 2 दिवस जेलमध्ये होता तेव्हा आईंनी व्रत केलं होतं, उपास धरला होता, खाणं पिणं सोडलं होतं आणि त्यांना आजारपण ओढवून घेतलं होतं त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवावर. आणि असं असताना आता त्या शोधायला कुठे जाणार आहेत तेजसला. आणि तेजसनं गळ्यात मंगळसूत्र घातलं, तेजसनं मंगळसूत्र घातल्यानंतर ही दोघं फिरतायत. हे सगळं बघून लोक कधी ना कधीतरी विचारणारच ना, ह्याला काय, ह्याने मंगळसूत्र घातलं आणि हा रिकामा झाला. पण तरीसुद्धा ते तात्या सांगतात की मला हे लग्न मान्य नाही आहे. पण गायत्री आता अशी डाव बाजू खेळते, असं डाव फिरवते. ती म्हणते की प्रभूंच्या नावाला बट्टा वगैरे लागेल, प्रभूंची इज्जत महत्त्वाची आहे, तुम्ही सुद्धा इथे घरात असता आणि तुम्हाला परत कोणीतरी काहीतरी बोलतील आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे, तुमच्या वतीनं मी एक निर्णय घेतला आहे असं सांगते. आणि मग म्हणते की तेजस आणि मानसीचं हे लग्न मला मान्य आहे, ही धाकटी सून म्हणून हिचा गृहप्रवेश आपण करणार आहोत मानसीचा, असं ती सांगते. आणि जेव्हा ती म्हणते की मानसीचं आणि तेजसचं लग्न मला मान्य आहे, तेव्हा ना इकडे विनोद असं करून छातीवर कळ आल्यासारखं सांगतो. आणि मग नंतर गायत्री आपली बाजू सावरून कशी धरते बघा आणि कसं सांगते की ह्या दोघं जण बाहेर राहिली आणि समजा लोकांना असं कळलं की आता ही भाडेकरू म्हणून आधी आली आणि मग नंतर तिनं मुलाची संबंध जोडले आणि मग लग्न केलं, सगळ्यांच्या समोर अंगणात मंगळसूत्र घातलं आणि मग त्याच्यानंतर ही दोघं घर सोडून गेली. हे सगळं जेव्हा लोकांना कधी ना कधी कळणारच आहे, तेव्हा किती त्रास होईल, किती लोक बोलतील. आणि तुम्ही जसं पेपरमधनं लोकांबद्दल छापून आणायचा, तसंच तुमच्याबद्दल सुद्धा आता छापलं जाईल. आणि ही दोघं राहणार आहेत कुठे, फुटपाथवर राहणार आहेत. आणि आपण या दोघांना कुठे कुठे शोधत फिरायचं आहे, त्याच्यापेक्षा आपण हिचा गृहप्रवेश करूया असं ती ते सांगते. तात्या तयार नसतात, तरीसुद्धा ती म्हणते की नाही, तिचा गृहप्रवेश होणार आणि मला प्रभूंची इज्जत प्यारी आहे, त्यांचं नाव प्यारं आहे, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला असं म्हणते. आता तेजस काहीच बोलत नाही आहे, गप्प बसतोय. आणि आईंकडे सुद्धा ती बोलते आणि म्हणते काय तुम्ही शोधायला जाणार आहात तेजसला, तुम्हाला आठवण आली तर, तुम्ही सुद्धा गेटच्या बाहेर कधी गेला नाहीत साधा आणि तुम्ही जाणार आहात असं ती बोलते. आता ह्या सगळ्यामध्ये फक्त तेजसच्या वतीनं कोणीच बोलत नाही आहे, तेजस गप्प आहे आणि तात्यासुद्धा काहीही बोलत नाहीत. आणि नंतर शेवटी ते म्हणतात की मला तुझा निर्णय मान्य आहे. आता मानसीचं आणि तेजसचं लग्न ऑफिशियली पण मान्य झालं आणि गायत्रीनं सुद्धा अचानकपणे ह्या दोघांचं लग्न मान्य केलेलं आहे. आणि अशा रीतीनं तेजस आणि मानसीचं नातं नवीन वळणावर जाऊन पोचलं आहे, कारण आता मानसी त्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे. आणि ही सगळ्या जो काही बाजू आहे ती सगळी बाजू इकडे गायत्रीने पलटवली आहे. ती तेजसच्या जवळ जाते आणि नेहमीचा तिचा डायलॉग म्हणते लुकअप लुकअप. तर नंतर तेजस बघितल्यानंतर ती म्हणते अरे हरणारा चेहरा बघण्यासाठी नाही तर हसणारा चेहरा बघण्यासाठी मी तुला लुकअप असं म्हटलं. आणि मग त्याच्यानंतर इथे मानसीला म्हणते अगं बाई तुझं गृहप्रवेश होणार आहे आता, तू सून म्हणून स्वीकारली गेली आहेस इथे, रडू नकोस, हस म्हणून सांगते. आणि मग इकडे मानसीच्या आईला म्हणते की आता तुम्ही खुश आहात ना, टेन्शन गेलं ना तुमच्या डोक्यावरचं, तुमच्या मुलीचा गृहप्रवेश होणार आहे, फार काही अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून, फक्त ओटी भरा आणि नारळ आणि ओटी द्या. आणि मग एकदम म्हणते तुम्ही ओटी कसे भरणार असं एकदम म्हणते. आणि म्हणजे त्याविषयी सुद्धा ती ते वाईट बोलते, तात्यांना सुद्धा ही गोष्ट पटत नाही. आणि मग छायाला हाक मारते आणि म्हणते छाया ओटीची तयारी कर. आणि असं म्हणून सांगते छायाला की आता मानसीची ओटी भर, ओटीची तयारी कर. विनोदला सांगते उंबरठा सजव म्हणून. आणि आता विनोदला पण राग येतोय तर लगेच छाया लगेच दीदीने सांगितले ना तर चला असं म्हणून दोघं जण इथे तयारीला लागतात. छाया ओटीची तयारी करायला जाते आणि विनोद उंबरठा सजवायला जाते. आणि मग म्हणते की आता तुमच्या डोक्याचं टेन्शन गेलं आहे ना, तर ठीक आहे गेले तुमच्या डोक्याचं टेन्शन आणि तुमच्या मुलीचा गृहप्रवेश होणार आहे, आता तरी तुम्ही खुश आहे ना असं म्हणते. इकडे आता गृहप्रवेशाची तयारी करायला दोघं जण गेली आहेत. मानसीला सुद्धा आत आवरायला पाठवून देते आणि तेजसच्या समोर येऊन उभी राहते. आणि तेजस म्हणतो तुम्ही हे सगळं का करताय, काहीतरी गेमा चालू आहेत वाटतं तुमच्या डोक्यात. तर लगेच गायत्री म्हणते कसल्या गेमा, मला प्रभूंच्या नावाची काळजी आहे म्हणून मी हे सगळं केलं. मग तेजस म्हणतो प्रभूंच्या नावाची किती काळजी आहे ते मला माहिती आहे तुमच्याबद्दल. आणि गायत्री त्यात निघून जाते. मग सुयोग येतो आणि सांभाळतो त्याला आणि म्हणतो जे काही चाललंय ते चांगलं चाललंय आणि तू आता काही मोडता घालू नकोस, तू गप्प राहा. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सुयोग इथे बहुतेक हार वगैरे घेऊन येतो
होतो. मानसी तेजसच्या गळ्यात हार घालते, तेजस मानसीच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि मग त्यांचा गृहप्रवेश होतोय असं दाखवलं आहे. आणि जी सप्तपदी असते तर सप्तपदीपैकी इथे घरातलीच पायऱ्या चढत असताना गायत्री एक एक सूचना देत असते आणि मग त्याच्यानंतर म्हणते की हे जे पाऊल आहे ते 4थं पाऊल आहे काहीतरी आणि ते सुखदुःखाचं आहे. बिचारीचं लग्न झाल्यापासून दुःखच तिच्या वाट्याला आलं आहे असं म्हटल्यानंतर तेजसचा हात मानसी ते घट्ट धरते. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. मानसीचं लग्न तेजसचं लग्न मान्य तरी झालं आहे, पण गायत्री आणखीन काय काय डाव खेळते ते बघूया.